तर छत्रपती शिवाजी महाराज तुमचा आमचा सर्वांचा आराध्य दैवत आहे, पण सीबीएसई पॅटर्न मध्ये केवळ 68 शब्दामध्ये त्यांचा इतिहास लिहितो. छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारताचं देखील दैवत आहे आणि भारताचं संविधान लिहित असताना आणि संविधानाच्या मूळ प्रती जेव्हा प्रकाशित झाल्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची तसबीर ही भारतीय संविधानामध्ये ही असण्याची तजवीज खास करून ही त्यावेळेस संविधान सभेच्या सर्व सदस्यांनी आणि संविधान निर्मात्यांनी ही केलेली होती. मात्र दुसरीकडे भारतीय जनता पार्टी ही सातत्याने शिवाजी महाराजांना बाजूला ठेवण्याचं काम ते सातत्याने करत आहेत. थेट शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा होता कामा नये, ह्या जो विचार होता त्या विचाराच्या मुसूतूनच भाजप ही तयार झालेली आहे. त्यामुळे मागच्या काळातही आपण बघितलं असेल तो राहुल सोलापूरकर आणि तो कोठारेकर का फटाडेकर जे माणसं आहेत यांनी शिवाजी महाराजांवर अत्यंत अपमानास्पद स्वरूपामध्ये त्यांनी वक्तव्य केली. मात्र शासनाने कुठली कारवाई त्यांच्यावर केली नाही. उलट महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा अशा स्वरूपाचा हे कार्यकाळ एकंदर भाजपचा हा राहिलेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शिवाजी महाराजांचा नाव बाजूला काढत पुढे जाणं ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. नुकतेच किडे गुरुजी जे आहेत यांनी देखील अशा प्रकारच्या त्यांच्या शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा आहे तो देखील नामशेष व्हावा इथपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. तर एकंदरीत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आहे. यांना पुन्हा एकदा नव्याने पेशवाई ही महाराष्ट्रात आणि पर्यायाने भारतात आणायची आहे. त्यासाठी शिवाजी महाराजांचं सातत्याने त्यांनी महत्व कमी करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या माणसांना देखील ते प्रोत्साहन देत आहेत. आगामी काळात जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कारण शिवाजी महाराज ही महाराष्ट्राचीच नव्हे तर भारताची आन बान आणि शान आहे.